नमस्कार, मी सुनीता गाडीवडार न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज प्रतीक्षाचं सुट्टी होतं शनिवार. मग काय बनवायचा विचार करत होती. भाजी सोयाबीनचं केलं तर खाल्लं नाही जाणार. मग त्यापेक्षा वेगळा विचार केली. चला म्हटलं आज मस्त व्हेज पुलाव, भरपूर भाज्या आणि सोयाबीन हे सगळं टाकून काजू, बदाम, मनुका, वेलची, लवंग हे सर्व काही गरम मसाला ॲड करून घेतली फोडणीमध्ये. खूप साऱ्या भाज्या घेतली. वाटाणा, तोंडली, बीन्स, बटाटा, गाजर, सोयाबीन हे सगळं छान सिमला मिर्च वगैरे परतून घेतली. 2 तास अगोदर तांदूळ भिजवलेले होतात. छान असा घरचा मसाला ॲड केली कोल्हापुरी आणि पुलाव मसाला ॲड केली. मस्त झणझणीत असं छान खमंग आणि चविष्ट मस्त जितकं दिसायला सुंदर आहे त्याचं डबल टिबल चव पण सुद्धा झाली होती. खूप जास्त तेल वगैरे ॲड करून मस्त बनवली. ह्याच्यासोबत सांडगा, पापड, कुरड्या तळाली होती. त्याच्यानंतर शेपूचं भाजीसुद्धा होती, ते सुद्धा आम्ही बनवलं होतं. तर सकाळी आम्हाला इडली सांबार नाश्त्याला करायचं ठरलं होतं. मग रात्रीच मी सांबार वगैरे मस्त बनवून ठेवली. कारण मुरल्यावरती सांबार खूप चव लागतं म्हणून मी करून ठेवली. तसं बघू शकता किती मस्त फडफडीत आणि किती चविष्ट झालं होतं, एकदम मस्त. तर असंच पनीरसुद्धा तुम्ही याच्यात भरपूर ॲड केलं की आणखीन चव वाढतं ह्याचं, नाही का? तर अशा पद्धतीनं हेच जर भाजी केलं असतं, अर्ध चपाती खावा, भाजी नको, हे नको, ते नको, अमकं-डमकं ते जास्तच नाटक सुरू होते. ह्याच्यासोबत कोशिंबीर बनवायला पाहिजे होतं, पण नाही बनवली. ठीक आहे, जाऊ दे. पण जे घरात होतं त्याच्यानीच केली, पण मस्त चवसुद्धा झाली होती. त्याच्यानंतर मी बनवत होती प्रॉपर आमचं साऊथचं सांबार. तर चला सगळ्या भरपूर भाज्या ॲड करून घेतली. त्याच्यामध्ये सुद्धा शेवगा, गाजर, वांगं, बटाटा हे सगळं गाजर वगैरे. कारण जास्तीत जितकं भाज्या आपण अ, वेगवेगळं ह्याच्यामध्ये वापर करता येईल तेवढं मी प्रयत्न करते, नाही का. असं तर पर्सनली वेगळं एकच भाज्या बनवून खायचं म्हटलं की इच्छा होत नाही भाजीचं. तर सांबारमध्ये सुद्धा मी ॲड करते, कारण सांबार खूप छान चवीला होते. म्हणून तुम्ही सुद्धा नक्की करून बघा एकदा असं. शेवगा वगैरे हे शिवश्रीसाठी मी खिचडी बनवत होती. शिवश्रीला सुद्धा थोडं शेपू वगैरे टाकून ह्यावेळी थोडं वेगळं तिला खिचडी बनवली.